शुभ सकाळ मंडळी, मी संकेत गारडे. व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण जाणार आहोत बाप्पांच्या दर्शनाला. सोमाटणे या गावामध्ये बिर्ला गणपती हे मंदिर आहे. आता मी आलोय तलेगाव दाभाडे बस स्थानकला. तर इथूनच आपल्याला निगडी बस पकडून सोमाटणे स्टॉपवर उतरायचं आहे आणि 5 मिनिटावरच मंदिर आहे तिथे. तर आपण तिथून चालतच जायचं आहे. आपली बस आलेली आहे, चला आपण जाऊया आता. सोमाटणे फाट्यावर उतरल्यावर आपल्याला शिरगाव रोडने पुढे चालत जायचं. 5 मिनिटावरच आहे आणि इथे बाप्पांचं दर्शन होईल तुम्हाला रस्त्यावरूनच. तुम्ही रस्त्याने चालत आल्यावर हे बघा बिर्ला गणपती मंदिर. तर या रोडने आता आपल्याला चालत जायचं पुढे. मित्रांनो, इथे सोमाटणे फाटा आहे. इथे आपण बसने उतरलो आणि इथून बाजारातून चालत चालत इकडे आलो आणि हा आहे मंदिराचा गेट. इथे आता आपण इथे वरती चालत आलो आहेत. जास्त पायट्यानी नाही, थोड्याच आहेत. निसर्गरम्य वातावरण आहे. हे बघा, वारा पण खूप सुटला आहे. तिकडे सुद्धा डोंगर आहे, ते बघा. बाय बाय. फायनली मी आता आलोय बाप्पांच्या दर्शनाला. बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे. हे इथे छोटं मंदिर आहे आणि ही बाप्पांची मोठी मूर्ती आहे. तर चला आतमध्ये जाऊया आपण. बिर्ला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज म्हणजे त्यांच्या खूप कंपन्या आहेत. त्यांनी हे मंदिर बांधलंय. हे बघा, इथे गार्डन आहे छोटस. इकडे सर्व गार्डन आहे. इकडे एंट्री नाही आता.
भारी सुंदर वाटतं यार. ऊन पण आलंय, थोडंसं पाऊस गेलाय, थंडगार वातावरण आहे. तर चला आता बाप्पांना निरोप देऊया आणि पुढच्या प्रवासाला जाऊया. मित्रांनो, जर तुम्ही पुण्यात आलात तर या ठिकाणी भेट द्यायला अजिबात विसरू नका. एवढं सुंदर मंदिर आहे आणि हे मंदिर डोंगरावर आहे, त्यामुळे आजूबाजूचा निसर्ग सुद्धा खूप सुंदर दिसतो, गारवा आहे. मी शक्यतो पावसाळ्यामध्ये आजूबाजूला हिरवगार सर्व दिसतं. तुम्ही उन्हाळ्यामध्ये आलात तर सुकलेलं गवत वगैरे दिसेल, वारा जास्त असेल, गरमी असेल. आणि तुम्ही या मार्गाला जरी आलात ना तर तुमचे 3 ठिकाण नक्की फिरून होतील. पहिलं चौराई देवींचं मंदिर आहे, ते सोमटण्यामध्ये मागे राहिलंय. तर बिर्ला गणपती, हे पण थोडं डोंगरावर, जास्त वरती चढावं लागत नाही. आणि तिसरं आहे म्हणजे प्रतिशिर्डी, आपल्या साईबाबांचं मंदिर आहे. दे येतो माझ्याकडे काय. तर चला जाऊया आता आपण शिरगावला साईबाबांच्या दर्शनाला. बाप्पांचं दर्शन करून खाली आलो आणि एका काकाने मला लिफ्ट दिली आणि मी आता शिरगावला आलोय. 15-20 मिनिटावरच हे मंदिर आहे, तुम्ही रिक्षाने या. आता आपण आलो साईबाबांच्या दर्शनाला. प्रवेशद्वार आहे इथे, जाऊया आतमध्ये आता. प्रवेशद्वार इकडे आहे, चला आतमध्ये जाऊन येऊया. साईबाबांचं दर्शन झालंय आता आणि आतमध्ये कॅमेऱ्याला बंदी होती, त्यामुळे मी जास्त व्हिडिओ वगैरे करू शकलो नाही. आणि आतमध्ये सर्व गोल्डन टाईप आरशासारखं मंदिर आहे. एवढं सुंदर वाटतं ना, म्हणजे खरोखर मनाला शांती मिळते. हे गार्डन आहे इथे समोरच. इथे देवळासमोरच इथे महाप्रसादाचे कुपन मिळतील. दुपारी 12 ते 3 आणि सायंकाळी 6 ते 9 वाजता आपल्याला महाप्रसाद मिळेल. 50 रुपये कुपन आहे महाप्रसादासाठी. आणि आता आपण अन्नछत्र राजवाडा येथे महाप्रसादासाठी जातोय. इकडे जायचं आपल्याला. हा राजवाडा खूप सुंदर आहे बघा. इथे गेटवर कुपन जमा करायचे आपल्याला का. अरे हॉटेल सारखं बसायला केलं एकदम. हे बघा, भाजी. स्टार हॉटेलमध्ये बसल्यासारखं वाटतंय मला, कारण या हॉलची काय रचना आहे बघा, काय डिझाईन दिले. वरती बसलोय. ए काय रे.
महाप्रसाद झाला आहे आता खाऊन आपला. आता ह्या मंदिरामध्ये येऊया. हा कडुलिंबाचं झाड आहे हे बघा. इथे पण साईबाबांचीच मूर्ती आहे. मंदिर बंद आहे हे बघा. आणि हे कडुलिंबाचं झाड आहे इथे, हे वरपर्यंत. तर चला आता निघूया आपण. आता रिक्षा पकडून आपल्याला फाट्यावर जायचं आहे. मग नंतर तिकडून आपण बस किंवा रिक्षाने जाऊ. मंदिराच्या बाहेर आल्यावर आपल्याला रिक्षा लागलेल्या दिसतील. तिथून आपण सोमाटण्या फाट्यावर यायचं आहे. तर मी आता आलो आहे घरी. जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.